रामकृष्ण हरी. अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्या ठिकाणी प्रवचन करणार आहोत ते ठिकाण तुमच्या चांगलंच परिचयाचं झालं असेल. कारण हे ठिकाण आहे लिंब येथील प्रसिद्ध असणारं, पुरातन आणि प्रसिद्ध असणारं कृष्णा नदी काठावरील श्री विष्णू लक्ष्मी मंदिर. बरेचसे व्हिडिओ माझे या मंदिरातून झालेले आहेत आणि आजचं आपलं प्रवचन होणार आहे ते आहे हरिपाठातील एका सुंदर आणि सोप्या अशा हरिपाठातील अभंगावर होणार आहे. आणि आजचा अभंग आहे आपला चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घ्यानंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरे आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. अतिशय सोपासा आणि मोठा भावार्थ सांगून जाणारा हा हरिपाठातील अभंग आहे. संत श्रेष्ठ माऊलींनी आपल्या हरिपाठाच्या माध्यमातून भक्तांना, भाविक भक्तांना, जडमूड लोकांना तारण्यासाठी हरिपाठ हा माध्यम केलेला आहे. आणि हरिपाठाच्या माध्यमातून नामस्मरणाचं महत्त्व माऊलींनी सांगितलं आहे. आणि ह्या अभंगाला समर्पकच आजची कथा आहे आपली. सर्वांना तुमच्या परिचयाचे असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. तर नामदेव महाराजांच्याबद्दल आपण बऱ्याच वेळा ही कथा ऐकत आलेला असो की पांडुरंगाने संत नामदेव महाराजांच्या हातून नैवेद्य खाल्ला होता. ही आपल्याला पहिल्यापासून बरीचशी कानावर सारखी चाललेली कथा आहे. आज आपण पाहणार आहोत संत नामदेव महाराजांचं चरित्र. थोडक्यामध्ये चरित्र त्यांचं पाहणार आहोत आपण. आणि चरित्राला सुरुवात करण्यापूर्वी नामदेव महाराज कोण होते? कारण चहू युगाचा भक्तनामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकुनी उभी ती जणी. असं म्हटलं जातं की चहूयुगाचा नामा म्हणजे कोण आहे? तर शास्त्रामध्ये, ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की नामदेवांचा हा 4था अवतार आहे. अवतार कार्य घेण्यासाठी संत अवतार घेतात. आणि मनुष्याला काही जर आपले अवतार नाही तर आपल्याला जन्म घ्यावा लागतो. संतांचं, नामदेव महाराजांचं काय चरित्र सांगतं की नामदेव महाराज सांगतात असे की नामदेव महाराजांचं चरित्र असं आहे की सत्ययुगामध्ये हे हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले भक्त प्रल्हाद हा नामदेवांचा अवतार आहे. पहिला अवतार कोणता आहे? भक्त प्रल्हाद. दुसरा अवतार कोणता आहे? तर त्रेतायुगामधील प्रभू रामचंद्राबरोबर विहार केलेला अंगद, वालीचा मुलगा अंगद. तिसरा अवतार आहे द्वापार युगामध्ये श्रीकृष्णाबरोबर उद्धव. आणि 4था अवतार आहे कलियुगामध्ये नामदेव महाराज. आणि पुढं असं सांगितलं जातं की नामदेव महाराजांचं अर्धवट कार्य राहिलेलं, जे अभंग राहिले होते अर्धवट, ते 5वा अवतार त्यांचा आहे, संत तुकोबार आहे. अशी त्यांना वारसा आहे, असा परंपरा आहे, अवतार परंपरा ही अशी सांगितली जाते. नामदेव महाराज साधेसुधे भक्त नाहीत, बुद्धव आहेत, अंगद आहेत. आणि सर्वात सुरुवातीचे कोण आहेत तर प्रल्हाद आहेत की ज्यांनी हिरण्यकश्यपूनं आपल्या बापाचं न ऐकता हरे हरी नारायण नारायण हा नामस्मरणामध्ये जे दंग होते, किती शिक्षा केल्या तर त्यांना काही झालं नाही. आणि शेवटी भगवंताला अवतार घ्यावा लागला नरसिंहाचा. आणि हिरण्यकश्यपूचं मांडीवर घेऊन हिरण्यकश्यपूला त्याचं पोट फाडावं लागले भगवंताला. भक्त प्रल्हादासाठी अवतार घ्यावं लागले. कलियुगामध्ये सुद्धा तेच नामदेव महाराज आहेत की ते भगवंताचं सान्निध्य आहे त्यांना. आणि यांचा जन्म शिंपल्यामध्ये झाला असं म्हणतात. नामदेव महाराजांचा जन्म शिंपल्यामधला अवतार कार्य केलेलं आहे त्यांनी, की असे अवतीर्ण झालेले आहेत. आणि अशा नामदेव महाराजांचं चरित्र आज मी तुम्हाला सांगणार आहे. लहानपणापासून बघा, हे सापडलेलं मूल घरी आणलं. कुणी वडिलांचं नाव आहे दामू शेट्टी आणि आईचं नाव आहे गोनाई.
भाविक कुटुंबामध्ये हे जन्माला, म्हणजे थोडक्यात भाविक कुटुंबामध्ये त्यांनी सांभाळ केला. ह्या दामू शेट्टींनी त्यांना, त्या बाळाला आणलं, लहानाचं मोठं करू लागले ते, आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तसं एक 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 कौतुक त्यांना जाणवू लागलं. आणि भगवंताचं सान्निध्य असणं, नामस्मरण कायम घोष आहे. आणि नामदेव महाराजांना माहीतच नाही, तर लहान बाळ आहे, त्याला माहीतच नाही की आपले वडील दररोज जातात प्रसाद घेऊन किंवा नैवेद्य घेऊन जातात, परंतु ते नैवेद्य भरवतात असं त्याची इच्छा होती, की त्याला असं वाटायचं की आपल्याला खाऊ घालूनच येतात त्या मूर्तीला. आणि एक दिवस दामू शेट्टी कुठं बाहेर गेलेलं असताना आईनं सांगितलं की जा नामदेवा काय कर, तू आपल्या पांडुरंगाला नैवेद्य दाखवून ये. तर नैवेद्य दाखवायला गेलेले पांडुरंग नामदेव महाराज तिथंच थांबले. त्यांनी परोपरीने विनवणी केली पांडुरंगाची. ह्या मूर्ती पुढं बसून काय करू लागले, ती विनवू लागले, देवा माझा हे काय कर, नैवेद्य भक्षण कर, नैवेद्य खा देवा, का खात नाहीस, माझ्या वडिलांच्या हातून खातोस, माझ्या हातून का खात नाहीस तू, म्हणून असं परोपरीने विनवू लागले. परत परत त्यांनी आमिष दाखवायला सुरुवात केली की हे भगवंता, मी कुणाचं आणले, काळ्या कपिला गायचं मी दूध आणलेलं आहे काढून, आणि बरोबर प्रसाद पण आहे, चांगलं जेवण आहे, तू का खात नाहीस, भगवंता खा, पांडुरंगा खा. धावा केला तरीसुद्धा पांडुरंग ऐकत नाही. मग शेवटी त्यानं काय केलं, जर माझ्या वडिलांचा हातून जर तू नैवेद्य खातोस तर माझा का खात नाहीस, म्हणून त्यांनी चरणावर डोकं आपटायला सुरुवात केली. व शेवटी देवाला काय झाले, देव कानवाळूच आहे, आणि भक्तांच्या हाकेला धावून येतो. त्यांनी ओळखलं की आता नामदेव हा ऐकणार नाही, म्हणून मूर्तीमधून प्रकट होऊन देव आले. त्याच्याबरोबर संत नामदेवाबरोबर देव जेवू लागले. देव जेवल्यानंतर नामदेव उड्या मारतच घरी आले, आणि आईने विचारलं नैवेद्याचं ताट आणि नैवेद्य दाखवलंस का, तर त्यांनी सांगितलं दाखवलं. नवे नवे म्हणले खाऊ घालू तुला पांडुरंगाला मी. तर गोनाईला जरा आश्चर्य वाटलं की खाऊ कसा घातला, म्हणली नैवेद्य दाखवून येतो आपण, असं पाणी फिरवून ताटावर एक नैवेद्य ठेवायचा आणि एक घरी आणायचं, अशी आपली परंपरा आहे. मग असं कसं झालं, मग ती म्हणली नामदेव बहुतेक खोटं बोलू लागला आपल्याला. वडील आले, दामू शेट्टी आले की त्यांनी गोनाईने सांगितलं की आपला नामदेव खोटं बोलू लागला. मग त्यांनी विचारलं काय नामदेवा, तर नामदेव म्हणला नाही खरोखर माझ्या हातून देव काय झालेलं आहे, देवानं माझ्या हातनं प्रसाद खाल्ला आहे, नैवेद्य खाल्ला आहे म्हणले. दुसऱ्या दिवशी गेले दामू शेट्टी परीक्षा घेण्याकरता, बाहेरच थांबले, आणि नामदेव गेले. तसेच कालच्यासारखीच परत त्यांनी सुरुवात केलं, अट्टहासानं नाव घेऊ लागले, आणि प्राणपणानं नाव घेतल्यानंतर परत भगवंत तसंच आला, खाऊ लागला. ते बघितलं कुणी, दामू शेट्टीला वाटलं की आपण ज्याचा सांभाळ केला तो मुलगा किती धन्य आहे, किती श्रेष्ठ आहे. मग त्यांनी असं पुढं चरित्र पुढं चाललेलं आहे नामदेवांचं. मग त्यांनी सांगितलं की आता ह्याला व्यापार करायला शिकवलं पाहिजे, कारण आता ह्याला सगळं ज्ञान कळू लागलेलं आहे, नामदेवाला सगळं माझं ज्ञान झालेलं आहे, तर आता ह्याला व्यापाराची पण सवय लागली पाहिजे. मग त्यांचा धंदा कुठला आहे, आणि ही जी कथा आहे चालू आहे, नामदेव महाराज राहायला कुठे आहेत, तर खुद्द पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपूरमधला हा वृत्तांत आहे. आणि मग त्यांनी काय सांगितलं, वडिलांना काळजी असते कुठल्याही आपल्या आपत्ती, कुठं संसार प्रपंच चांगला करावा, व्यापार चांगला करावा, म्हणून त्यांचा एक घरचा धंदाच कुठला आहे, तर कपडे शिंपी समाजातले आहेत दामू शेट्टी, कपडे शिवून विकायचे, हा त्यांचा धंदा आहे. मग त्यांनी काय केलं, एक दिवस नामदेवाला सांगितलं जात होता आणि व्यापार करायला शिक, म्हणून त्यांनी काठोडं दिलं बरोबर मोठं, आणि नामदेव जाऊ लागले व्यापाराला. तर वाटेतच काय झालेलं आहे, एका झाडाखाली थांबले, ऊन कडक झालं होतं, आणि त्याला एक दया भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. संत हे दयाळूच असतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. दगड धोंडे सगळे उघड्या रानावर होते, आणि ते तापत असताना त्यांनी पाहिलं की बरोबर ह्या दगडांना कोण संरक्षण करणार, यांना सावली कोण धरणार, आणि किती वाईट होतं हे, असं त्या नामदेवाच्या आपला भोळा भाव त्याच्या मनामध्ये, लहान आहे, आणि त्याच्या मनामध्ये असं वाटलं ह्या दगडांना कोण संरक्षण करणार किंवा यांना सावली कोण धरते. म्हणून त्यांनी गाठोडं सोडलं आणि प्रत्येक वस्त्र त्या दगडावर ठेवू लागले. सगळीकडं सगळे कपडे सगळी संपवून टाकली, आणि सगळ्या दगडावर त्या झाकून टाकलं की ह्यांना तर सावली झाली. उठले आणि परत घरी आले. घरी आल्यानंतर वडिलांनी विचारलं काय नामदेवा, कसा झाला व्यापार तुझा, तर त्यांनी सांगितलं झाला की चांगले. कपडे कुठे आहेत, म्हणले
विकून आलो म्हणले. कोणाला दिली म्हणले? ती म्हणले दगडोबा धोंडोबा भेटली त्यांना दिली म्हणले. पैसे म्हणले उद्या देणार आहेत. ठीक आहे म्हणले. तर ते वडिलांना काही कळलं नाही काय झाले. दुसऱ्या दिवशी नामदेव आले, उठून आले, बरोबर तिथं बघितलं तर त्या दगडावरची सगळी कपडे नाहीशी झाली होती. आता मौल्यवान वस्त्र आहेत ती किंवा नवी कपडे कोण ठेवणार? कोणीतरी घेऊन गेले ते. त्यांना वाईट वाटलं. म्हणजे आता पैसे कोण देणार माझे? मग त्यांनी त्यातला एक दगड घेतला आणि घरी आले. वडिलांनी विचारलं, नामदेव काय झालं, कुठे आहेत पैसे? तर म्हणले देणार आहेत. त्यांनी त्यासाठी एक ऐवज दिला आहे माझ्याकडे म्हणले. एक थोडक्यात गहाण ठेवण्यासारखी प्रक्रिया केलेली आहे, माझ्याकडे ठेवलेलं आहे. पैसे ज्यावेळेला देतील त्यावेळेला आपण तो त्याचा माघार द्यायचा आहे. काय आणलंयस म्हणले ठेवले आपल्या व्यापाराच्या खोलीमध्ये ठेवलेलं आहे. म्हणून वडील बघायला गेले तर त्या दगडाचं जे दगड आणला होता त्याचं सोनं झालं होतं. सोन्याची झाडे चालली होती आणि एकदम प्युअर सोन्याचा दगड झाला होता तो. मग वडिलांना आणखीन आश्चर्य वाटलं की म्हणले बास, नामासारखा भक्त पण नाही आणि नामासारखा किती भगवंतच काळजी घेतोय नामाची. मग ही बोलबाला पंढरपूरमध्ये सगळीकडे उठली की नामदेवाच्या हाताला स्पर्श झाला की दगडाचा सुद्धा काय होते, सोनं होते. एक नाठाळ माणूस किंवा ठकास माटक फसवणारा माणूस एक त्याची उर्मी जागी झाली की ह्या नामदेवाकडे फसवून आपण सोनं घेऊया. व्यापाराला नामदेव निघालेला असताना वाटेत अडवून तो माणूस म्हणाला की हे बघ नामदेवा, मला एक धोतर जोडी पाहिजे, पण तू काय कर, माझ्याकडे आता पैसे नाही, काय करू? ती म्हणले चालतंय तुम्ही नंतर द्या. नाही म्हणले तोपर्यंत माझी एक वस्तू तू गहाण ठेव. जेव्हा मी पैसे देईन तुला त्यावेळेला ती मला काय कर, परत मला वस्तू दे. चालतंय नामदेव म्हणले. तर त्यानं काय दिलं होतं, एक दगड दिला होता. कुठल्या आशेने दिला होता की ह्या नामदेवाच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर दगडाचं काय होते, सोनं होते, ते आपल्याला सोनं मिळेल अशा या हेतूनं त्यानं तो दगड दिला, नामदेव महाराजांना दिला. नामदेव महाराजांनी आपल्या खोलीमध्ये ठेवला. खोलीमध्ये ठेवल्यानंतर 4 दिवसांनी तो माणूस आला. ती व्यक्ती आली आणि तिने हाक दिली की नामदेवा, मी हे पैसे धर. कशाचे पैसे? धोतर जोडीचे पैसे हे धर. नामदेव महाराजांनी घेतली धोतर जोडीचे पैसे. म्हणले माझा जो ऐवज ठेवला आहे तो माझ्याकडे दे पुन्हा. म्हणजे गहाण ठेवला होता तो दे. चालतंय म्हणले. नामदेव महाराज गेले तर त्या दगडाचं सोनं झालं होतं आणि तो सोन्याचा दगड घेऊन नामदेव महाराज बाहेर आले. त्या माणसाला दिसला की सोनं झालंय माझ्या दगडाचं. तो हर्षोल्लास झाला, त्याला अगदी आनंदित झाला. म्हणलं आपला कमावली आपण आता. बरोबर नामदेव महाराजांनी जसा त्याच्या हातामध्ये ठेवला तसा नामदेव महाराजांचा जसा स्पर्श सुटला आणि ह्याच्या हातामध्ये आला तर पूर्वत दगड झाला. ही किमया कोणाची म्हणाल तर भगवंताची. कारण भगवंत देवभावाचा भुकेला. उच्च नीच नेनो भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया, असं परमार्थ, मोठा परमार्थ आहे नामदेव महाराजांचा की पुढं मागं काय तर भगवंताला त्यांचा सांभाळ करावा लागते. नवे प्रत्येक संतांचा, प्रत्येक भक्ताचा भगवंताला काय करावा लागतो तर सांभाळ करावा लागतो. परंतु भक्त त्या पातळीचा, त्या पात्रतेचा पाहिजे. नामदेव तर त्या पात्रतेला उतरलेलेच होते. काय करायचं, भगवंतानं प्रत्येक वेळेला जायचं आणि त्याला सोडवून आणायचं किंवा त्याला कुठं घाटा झाला तर व्यापाराचा भरून टाकायचा घाटा. आणि असं होत असताना एकदा काय झालं बघा, मग असंच पुढे दिवस चाललेले आहेत आणि नामदेव महाराजांची कीर्ती एवढी वाढली की एवढं छोटंसं बाळ कीर्तन करू लागला. कीर्तनाची एवढी परंपरा की घरीच नामदेव घरी थांबूच शकत नव्हते. म्हणजे दररोज दुसऱ्या गावाला, कुठं आज इकडं आज तिकडं, कुठं कीर्तन माणसं बोलवू लागली आणि नामदेव महाराजसुद्धा कीर्तन छान करू लागले. आणि छान म्हणजे असं तसं नव्हे, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कारण काय झालेलं एक उल्लेख आहे की एकदा काय झालं, नामदेव महाराज कीर्तन करत होते आणि पांडुरंग कीर्तनामध्ये इतके दंग झाले की ती बेभान झाली. त्यांना भानच राहिलेलं नाही आपण कीर्तनात आहे म्हणून. नाचता नाचता काय झालं, देवाचा गळला पितांबर. कबीर महाराजांनी सावरलं, देवा देवा तुमचा पितांबर सुटलेला आहे. एवढे भावनाविवश होऊन पांडुरंग स्वतः कीर्तनामध्ये कोणाच्या नाचतायत तर नामदेव महाराजांच्या. म्हणजे नामदेव महाराजांचा अधिकार केवढा मोठा आहे. मग पुढं गेल्यानंतर हळूहळू नामदेव महाराजांचा व्यापार चांगले करू लागलेत नामदेव महाराज. पण पुढची कुठली पायरी असते तर लग्नाची. पण नामदेव महाराजांचं लगीन, नाम्याचं लगीन म्हणून एक मोठा एक भागच आहे, तो वेगळ्या पद्धतीने सांगावा लागेल आपल्याला.
नामदेवांचं लग्न कुणी ठरवलं तर गुमास्ता म्हणून पांडुरंगच गेलेत. घरची गरीब परिस्थिती आहे नामदेव महाराजांच्या. आणि गरीब ह्याच्यामध्ये कोण मुलगी देणार? परंतु बिदरच्या बादशाकडं बाबूराव नावाचा एक व्यापारी होता, प्रचंड श्रीमंत असणारा आणि मोठा गर्भश्रीमंत असणारा व्यापारी, की त्याच्या मुलाबरोबर, त्याच्या मुलीबरोबर, तिचं नाव राजाई, त्याच्याबरोबर भगवंत स्वतः गुमास्ता म्हणून गेले आणि लग्न ठरवून आले. लग्नसुद्धा भगवंतांनी त्यांच्या इच्छेनेच करून दिलं आणि ती मुलगी आपल्या घरी आणली नामदेवांच्या. राजाईसुद्धा आपल्या नवऱ्याला शोभेल अशीच भाविक भक्तच होती. परंतु हळूहळू काय झालं बघा, महाराज कीर्तनाला बाहेर जाऊ लागले, प्रपंचाकडं निम्म लक्ष कमीच म्हणायला हरकत नाही. परंतु हळूहळू व्याप वाढला. एक 4 मुलं, 1 मुलगी, बहीण आणि सगळा एवढ्यांचा प्रपंच वाढत वाढत गेला. मोठा पसारा झाला संसाराचा नामदेव महाराजांच्या. परंतु नामदेव महाराजांनी एकच फक्त काय होतं, भक्ती करणे, नामस्मरण करणे आणि पोटापुरती चांगल्या मार्गानं मिळवलेला पैसा मिळवणे, सत्मार्गानं मिळवलेल्या पैशावर आपण गुजराण करणे. आपल्याला कसं आहे की खोटा नाटक व्यवहार करायचाच नाही. अशा पद्धतीनं नामदेव महाराजांचं काय चाललं आहे, चरितार्थ चाललेलं आहे. हळूहळू कुटुंब वाढलं, बायको त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना मुलं झाली आणि प्रपंचाची हळूहळू जबाबदारी वाढत होती. मग काय केलेलं आहे त्यांनी की मधल्या काळामध्ये जरा जास्त कुटुंब वाढल्याबरोबर जरा वडाताण होऊ लागली प्रपंचाची. परंतु नियम काय बघा सगळ्या घराचं काय की नामस्मरणामध्ये दंग राहायचं. आणि त्याच काळामध्ये नामदेव महाराजांनी काय केलेलं आहे तर 2500 अभंग निर्माण केले आहेत. 2500 अभंग रचना केलेली नामदेव महाराजांनी आणि त्यांना सहाय्य कुणी केले तर सगळ्या प्रपंचानं म्हणजे सगळ्या कुटुंबानं त्यांना मदत केलेली हे करण्यामध्ये. म्हणजे नुसतं आपण स्वतःच असून उपयोग नाही तर काय तर आपल्या घरचीसुद्धा तेवढीच भाविक भक्त हवीत. मग एक दिवस काय झालं, नदीवर धुवायला राजाई गेली होती नामदेव महाराजांची पत्नी, आख्यायिका सांगितली जाते. आणि तिथंच बरोबर पंढरपुरामध्ये एक बरीसा भागवत नावाची एक व्यक्ती होती की जिला रुक्मिणी देवीचा दृष्टांत होत होता किंवा रुक्मिणी देवी प्रसन्न झाली होती. आणि तिनं काय दिलं होतं, रुक्मिणी आईसाहेबांनी काय दिलं होतं तर त्याला, त्या व्यक्तीला, परीसा भागवतला एक परीस दिला होता. की परीस काय करतो तुम्हाला माहीत असेल, परीस लोखंडाला जर स्पर्श झाल्याबरोबर काय होतं, ते लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. असा एक परीस कुणाला मिळाला होता, त्या परीसा भागवत नावाच्या व्यक्तीला मिळाला होता. आणि ती व्यक्ती नदीवर, पहिल्या काळामध्ये बायका कुठे जात होत्या धुणं धुण्यासाठी, नदीवर गेले असताना या दोघींची गाठ पडली आणि त्या दोघींच्यात विषय झाल्यानंतर सांगितलं, परीसा भागवताच्या बायकोने सांगितलं की आमच्या यांना काय झालं आहे तर आई रुक्मिणी देवी प्रसन्न झाली आणि तिने एक परीस दिलेलं आहे. आमचं आता इतकं आनंदात चाललेलं आहे आमचं जीवन, आमचा प्रपंच एवढा चांगला छान चाललेला आहे, त्या परीसामुळं आम्हाला काय झालेलं आहे तर आम्हाला कोणतंही दुःख राहिलेलं नाही, आमची आबाद चाललेली. मग आता शेवटी मनुष्य स्वभाव आहे. शेवटी राजायला सुद्धा वाटलं की आपण हालात दिवस चाललेत आपले, मोठा प्रपंच वाढला आहे आपला. आणि तिनं विनवणी केली आणि राजाईनं सांगितलं की तुम्ही काय कर म्हणले, मला 1 दिवसापुरता फक्त परीस द्या तुम्ही, मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच देऊन टाकते. बोलता बोलता जहानं ठरलं असं त्यांचं. मग त्या परीसा भागवतच्या बायकोनं परीस आणून कोणाला दिला, राजाईला दिला. राजाईनं काय केलं, त्या परीसाचं काय सोनं केलं असेल, काय केलं असेल आणि बाजार आणला आणि स्वयंपाक चांगला सुरुवात झाली स्वयंपाकाला. नामदेव महाराज बाहेर गेले होते. नामदेव महाराज बाहेर गेल्यानंतर नामदेव महाराज माघारी आले तर घरामध्ये सुग्रास भोजनाचा वास येतोय. आता आश्चर्य, सुग्रास भोजनाचा वास म्हणजे आश्चर्यच त्या घरामध्ये, कारण दररोज कधी पोटाची गाठ पडायची असं नाहीच. कधीतरी जेवण मिळायचं, कधीतरी नंतर असं पाणी ढकलून दिवस चालले होते. म्हणजे हालामध्ये दिवस चालले होते. महाराजांना आश्चर्य वाटलं की म्हणले आपल्या घरातून स्वयंपाकाचा, सुंदर गोड स्वयंपाकाचा कसा काय वास यायला. म्हणून नामदेव महाराज आलेने विचारलं की राजाई काय, कसला प्रकार आहे हा, कुठून आणलं हे. पहिला प्रश्न केल्यानंतर राजाईने इकडे तिकडे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु राजाईनं काय खोटं नाटं सांगायला लागली. बरोबर नामदेव महाराज म्हणले खरं सांग राजाई, कुठून आणलंस हे. मग तिनं सांगितलं, जी कथा घडली ती सांगितली की मी परीस आणला आणि त्या परीसामुळे मी आपल्याला आता स्वयंपाक करू शकले.
मग त्यांनी म्हणले कुठे परीस बघू रे मला. म्हणून त्यांनी परीस मागितला आणि राजाईनं काय केलं तर तो त्यांच्या हातावर ठेवला. हातावर ठेवल्याबरोबर काय झालं, त्यांनी घेतला परीस आणि जे पळत सुटले चंद्रभागेकडं आणि चंद्रभागेमध्ये नेऊन तो फेकून दिला, चंद्रभागा नदीमध्ये फेकून दिला तो परीस आणि आले परत. राजाईनं जरा हळहळ व्यक्त केली, म्हणजे महाराज अहो हा परीस दुसऱ्याचा आणला होता आपण, आता त्यांना काय तोडून देऊ. नकोच म्हणले, आपल्याला खोटं नाटा धंदाच नको. कारण कसं आहे, कुठल्या सन्मार्गानं रुपया मिळावा आणि त्याचं आपली कमाई करून खावं, परंतु वाईट मार्गाचा आपल्याला रुपया नको. विना कष्टाचा आपल्याला रुपये आपल्या प्रपंचाला लागणार नाही. राजाईनं ऐकलं, म्हणजे उद्या काय करायचं, उद्या बघू म्हणले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे म्हणजे माहीत झालं तिला की हा परीस आपला काही देत नाही, म्हणून तिची बायको आली मागायला परीसा भागवतची. तिनं मागितलं परीस. तिनं सांगितलं की राजाईनं सांगितलं की आमच्या यांनी कुठे टाकला, चंद्रभागामध्ये टाकलाय, आता मी तुम्हाला परीस देऊ शकत नाही. मग तिचा नवरा आला, तिनं भांडणदंड काढली, मग माणसं जमा झाली. मग तिचा तो नवरा आला, परीसा भागवत आला आणि तो नाही ती बोलू लागला. कोणाला? नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांना म्हणला तो की तू खोटं बोलतोयस नामदेवा, तुमच्या घरची परिस्थिती नीट नाही, तू माझा परीस चोरलेला आहेस आणि आता त्या देण्याची वासना तुझी होत नाही. नामदेव महाराजांना हे सहन झालं नाही, कारण खरी जी माणसं असतात त्यांनाही चांगलं म्हणजे असं वाईट बोलणं सहनच होत नाही. म्हणजे चल एवढं बोलू नकोस म्हणले, जास्त काय तुला परीसच पाहिजे ना, चल. म्हणून त्याला चंद्रभागेवर मध्ये नेला आणि चंद्रभागेमध्ये आत शिरले महाराज, नामदेव महाराज, आणि त्यांनी एक वंजळ भरून वाळूची खडे काढली बाहेर. वाळूची खडी बाहेर काढली, परंतु पाण्यातून वर आल्यानंतर ती सगळ्या वाळूच्या खड्याची काय झाली, परीस झाली. बघतात काय सर्वजण बघू लागले, आश्चर्य झालं. आणि नामदेव महाराज म्हणले यातला कोणता परीस आहे तू ओळखून घे तुझा म्हणले. म्हणजे मग त्या परीसा भागवतनं साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं महाराज आपला अधिकार खूप मोठा आहे, कारण म्हणले आम्ही सोन्यासाठी धडपडतोय, एक परीस मिळाला तर आम्ही काय करतोय, सोनं करतोय, पण तुम्ही परीसच निर्माण करणारे आहात. तुमच्या भगवंतानं तुम्हाला काय आशीर्वाद दिला आहे तर ती तुम्ही परीस निर्माण करताय. सोनं तर लांबचीच गोष्ट आहे, पण तुम्ही स्वतः परीसच तुमचा स्पर्श झाल्याबरोबर काय होतंय, दगडांची सुद्धा परीस होतात तयार, पण तुमचा अधिकार मोठा आहे. पुढच्या काळामध्ये नामदेव महाराजांची एवढी महती वाढली की एक एक चमत्कारामुळं नामदेव महाराज कुठं पुढं सगळ्या माणसामध्ये येऊ लागले आणि कीर्तन ते इतकं सुंदर करत होते नामदेव महाराज की लांब बोलावं नाही लागलं. मग पुढच्या काळामध्ये काय झालंय तर 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करत असताना नामदेव महाराज औंढ्या नागनाथला आले आणि तिथं महाशिवरात्रीचा दिवस होता. मंदिरासमोर कीर्तन उभं राहिलं होतं आणि तेथील ब्राह्मण लोक पूजेसाठी आले आणि त्यांनी हटकलं नामदेव महाराजांना. म्हटले इथं करू नको, तुझं तू पंढरपुरामध्ये कीर्तन कर, इथं आमच्या देवाचं आम्हाला आज पूजा करू दे, महाशिवरात्र आहे आणि इथं आम्हाला हे करायची. नामदेव महाराजांनी परोपरीनं सांगितलं की अहो हरे आणि हरे एकच आहे. तरी म्हणले तुम्ही काय सांगू नका, तू काय सांगू नको नामदेवा, तुझं तू बघ म्हणले, पाठीमागं देवळाच्या जाऊन कर म्हणले कीर्तन. मग शेवटी महाराजांनी काय ठरवलं, व्यत्यय आला लोकांमध्ये, परत मागच्या बाजूला आले, मंदिराच्या मागं आले आणि कीर्तन करू लागले. परंतु शिवशंकर भोळा शिवशंकर आहे, त्यांना सुद्धा राहावं नाही. मग त्यांनी काय विचार केला की माझं एवढं सुंदर जर कीर्तन जर भगवंताचं म्हणजे कोणाचं, पांडुरंगाचं कीर्तन चालू आहे, नामदेव महाराज कीर्तन करतायत आणि मी का नाही ऐकावं, म्हणून त्यांनी मंदिरच फिरवलं. परत बघतात तर काय आश्चर्य, पुजारी लोक पुन्हा कीर्तन कुठं चाललेले, पुढं चाललंय. औंढ्या नागनाथला आजही केला तर मंदिराच्या पाठीमागं तुम्हाला नंदी पाहायला मिळतो. म्हणजे एवढा अधिकार नामदेव महाराजांचा. हे कोण सगळ्या घटना करत होते, पांडुरंग प्रत्यक्ष करत होते, कारण त्या भक्तीला उतरलेले होते नामदेव महाराज. पुढच्या काळामध्ये बघा नामदेव महाराज कसे होते, गुरु नव्हते नामदेव महाराजांना. आणि निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही भावंड आणि बरेचसे संत मंडळी कुठं आले होते, आपल्या संत गोरा कुंभारांच्या गावी आले होते, सगळे थांबले होते. आणि माऊली महावैष्णव त्यांनी काय केलं होतं, पांडुरंगाची आज्ञा घेऊन नामदेव महाराजांना म्हणले मी ब्रह्मंतीला नेतो, म्हणून हट्टानं माऊलींनी कुठं आणलं होतं, ते संत मेळ्यामध्ये आणलं होतं. आणि संत गोरा कुंभार म्हणजे कोण आहेत, संत श्रेष्ठ आहेत की सगळ्यात जुने आहेत संत आहेत ते. त्यांनी काय केलं की प्रत्येकाच्या डोक्यावर जे कुंभाराचं थापट नसतं, थापटनं काय म्हणतो आपण त्याला, लाकडी दांडकं एक असतं असं,
आणि त्यानं काय करायचं, ते गाडगं चेक करावं लागतं. ते गाडगं असं आपटून करायचं की भाजलंय का पक्क आहे का. मग तसंच त्यांनी काय घेतलं, ते चोपणं घेतलं हातामध्ये आणि प्रत्येकाच्या डोक्यावर मारत आले. प्रत्येकाला म्हणायचं हे पक्क आहे. माऊलींच्या ह्याच्यावर मारलं, निवृत्तीदारांच्या मारलं, हे केलं, सगळं केलं आणि शेवटी नंबर आला नामदेव महाराजांचा आला. नामदेव महाराजांनी डोक्यावर आपटलं ते आणि ते म्हणले कच्चं मडक आहे. नामदेव महाराजांना मोठा राग आला. म्हणले माझ्या कीर्तनामध्ये देव नाचतोय, माझ्या पुढं मागं देव सारखा आहे, माझ्याबरोबर देव खेळतोय अक्षरशः, आणि तुम्ही मला कच्चं कसं म्हणताय. म्हणून मुक्ताईने सांगितलं की तुम्ही कच्चेच आहात, तुमच्याकडे अहंकार झाला आहे. तुम्हाला म्हणले की माझ्या पुढं मागं देव आहे म्हणून. शेवटी ही किमया कोणाची होती तर पांडुरंगाची होती, की माझा भक्त कसा पाहिजे, आज्ञेने नाही राहिला पाहिजे. माझा भक्त कसा झाला पाहिजे, सर्वात संपन्न झाला पाहिजे, गुणसंपन्न झाला पाहिजे, म्हणजे माझी कीर्ती वाढेल असं म्हणजे भगवंताला वाटतच असतं. मग त्यांनी काय केलं, मग ते म्हटले तुम्ही कच्चं आहे तर काय करावं लागेल, म्हणले गुरु करावं लागेल. तुम्हाला गुरुच नाही. एका मंदिरामध्ये गेलेला असताना, हा खरा दृष्टांत आहे कोणाचा, देवाचाच आहे, देवाचीच कर्मी. म्हणजे एका मंदिरामध्ये गेलेला असताना एक व्यक्ती, शंभू महादेवाचं मंदिर होतं आणि त्या शिवलिंगावर दोन्ही एकावर एक पाय ठेवून म्हणजे तिडी मारून झोपला होता. आणि पाय कुठे होते, ते शिवलिंगावर होते. आणि या शिवलिंगावर पाय असल्यामुळं झालं होतं, नामदेवांनी बघितल्याबरोबर नामदेवांना राग आला. म्हणले काय हा माणूस आहे, म्हणले ह्याला शिवलिंग कळत नाही, ह्याला देव कळत नाही, हा कसला माणूस आहे, म्हणले हा म्हातारा इथं का झोपला आहे, म्हणले असा. म्हणून त्याने राग ते पाय उचलले आणि जिथं जिथं ठेवतील पूर्ण गाभाराभर फिरले तर प्रत्येक ठिकाणी शिवलिंग तयार होत होतं. मग नंतर नामदेवांना त्या म्हाताऱ्याचा अधिकार कळला की ज्याचे पाय झेलण्यासाठी प्रत्यक्ष भगवान शंकरांना तिथं शिवलिंग तयार करावं लागतंय, खाली पाय झेलण्यासाठी तयार व्हावं लागतंय, म्हणजे यांचा अधिकार मोठा आहे. मग त्यांनी उठवलं आणि पाय धरले. म्हणले कोण आपण, म्हणले मी विसोबा खेचर. मग तिथं गुरु करून दिलेलं आहे. पुढच्या काळामध्ये नामदेव महाराजांनी उत्तर प्रदेश म्हणाल किंवा गुजरात, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान या 4 राज्यामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाची पताका लांब दूरवर नेली. पंजाबमध्ये तर राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये तर महाराजांची मंदिर आहेत आणि पंजाबमध्ये त्यांना काय म्हणतात, नामदेव बाबा म्हणतात आणि ते आमचे गुरु आहेत असं पंजाबी लोक समजतात. म्हणजे एवढी भक्तीची मोठी परंपरा या नामदेव महाराजांना आहे आणि भक्तीची आपली पताका सर्वदूर पोहोचवणारे हे नामदेव महाराज आहेत. आज नामदेव महाराजांची संतगाथा आपल्याला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनेलला आपण नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.